अहो एवढी विकृती येते कुठून? काय मानसिकता झाली आत्ताच्या जनरेशनची? एवढी एवढी भयानक. अरे 3-3.5 वर्षाची मुलगी आहे ना रे ती. तुझा हात कसा ओढावला रे त्या लेकराकडे जाताना? 24 वर्षाचा नरा दमणार भाडकाव तू. अरे माझ्या घरात मुलगी आहे, प्रत्येकाच्या घरात मुलगी आहे. अरे आम्ही लहानचं मोठं करतो ना तिला, करतो की नाही? अरे 9 महिने तिची आई तिला लहानचं मोठं करते, पोटामध्ये वाढवते. आता कुठं ती 3 वर्षापर्यंत गेली, ती कुठं जग बघायला लागली, तर तुझ्यासारख्या विकृत माणसाने येऊन तिच्यावर अत्याचार केला. तिची निग्रून हत्या केली रे, दगडाने टेचून. कशी मानसिकता झाली रे तुझी? एवढी विकृती. तुला सोडणार नाही. न्यायव्यवस्थेला माझी एवढीच विनंती आहे, त्या माणसाला, तो काय इसम आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझी तर इच्छा आहे, माझी प्रत्येक माणसाची सध्याच्या ह्या घडीला आहे ना, अशी इच्छा आहे की त्या माणसाला भर चौकात नागडा करून, उलटा लटकून, म्हणजे मोकार, म्हणजे आता मला काय बोलावं ते, घाण घाण म्हणजे भयानक पद्धतीने त्या व्यक्तीवरती शिक्षा केली पाहिजे. त्याला भर चौकात नागडा करून मारला पाहिजे, म्हणजे पुढच्या वेळेस लटकून हाणला पाहिजे. म्हणजे जो एखादी व्यक्ती तशी मानसिकता तयार करेल तो 1000 वेळाला विचार करेल, अरे का हाणला पाहिजे. सिरियसली. म्हणजे हे अरे कसं. माझं आई वडिलांना, प्रत्येक पालकांना एवढंच विनंती की आपल्या मुलांना काही गोष्टीपासून काही गोष्टी शिकवा. आपली तारा राणी, झाशीची राणी, आपल्या जिजाई ह्यांचे धडे द्या. आणि त्यांना आत्ताच तलवारी घेऊन, म्हणजे त्यांना आहे ना, मी खरं सांगतो, त्यांना आत्तापासून चांगल्या वाईटीची गोष्ट आहे ना शिकवा. प्रत्येक पाऊल, घराच्या बाहेर पाऊल टाकल्यापासून जी काही लोक भेटतात, आता सांगता येत नाही, हे कलियुग लय डेंजर आहे. जोपर्यंत म्हणावे तशा शिक्षा येत नाही ना, तोपर्यंत या गोष्टी म्हणजे चालू राहतील. कुठल्याही आई वडिलांना असं वाटेल की आपल्या मुलीला कुठं बाहेर पाठवायचं म्हणलं, कुणाचं शेजारच्या माणसासोबत पाठवायचं म्हणलं कोणाचं, तर त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही राहिलेला. राहिलाच नाही. शाळेत सुद्धा पाठवायचं म्हणलं तरी आता अवघड झालंय. हो, कोणती तरी अजून एक बातमी ऐकली की एक व्हॅन ड्रायव्हर आहे, त्याने 3-4 मुलीवरती तो अमानुष पद्धतीने अत्याचार करायचा कित्येक दिवस. ते मुली त्या घाबरून त्यांनी काही दिवसांनी सांगितलं. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती आहे. म्हणजे ह्यामध्ये पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. पहिली गोष्ट, तो मोबाईल जोपर्यंत मुलं आपली मोठं होत नाही. एक तर व्हिडिओ बघितला मी की 13 का 14 वर्षाचा मुलगा होईपर्यंत ती म्हटली, मी माझ्या मुलाला सोशल मीडियावरती पण अजून ऍक्टिव्ह केलं नाही. म्हणजे कुठं तर जागरूकता निर्माण झाली पाहिजे. पालकांनी पण यामध्ये लक्ष घेतलं पाहिजे ना. अशी जी विकृत करणारी लोक आहेत ना, यांची मानसिकता आहे ना, ठेचून काढण्यासाठी यांना कठोरात कठोर, भर चौकात भयान पद्धतीने शिक्षा दिली पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती असा विचार करायच्या आधी 1000 वेळा विचार करेल. एवढीच विनंती न्यायव्यवस्थेला, न्यायदेवतेला. खरंच याच्यावरती एक कठोर निर्णय घेऊन त्या व्यक्तीला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. फाशी झालीच पाहिजे. फाशी नावाला होते हो काय, पण झाली तर अशा घटना अजून वाढतच चालल्यात. अजून. हो, आमच्या काळात म्हणजे आमचा मास्तर असायचा की आमचे आईबाप टेन्शनच नव्हते घेत, जा शाळेत. म्हणजे आमचे आईबाप आमचे मास्तर असायचे त्या काळात, दुसरे मास्तर. त्यांनी आम्हाला म्हणावं तसं घडवलं. पण आताची जनरेशन खूप वेगळं झालंय वातावरण. म्हणजे आता ह्याच्यावरती बोलणं, भाष्य करणं चुकीचं आहे. पण मुद्दा असा, ह्या घटना घडू नयेत म्हणून कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. एवढीच विनंती. धन्यवाद.